27% आरक्षण दिलं तर रेशो काय येतो 1:3. म्हणजे 21% एससी आणि एसटी मिळून. परंतु यांचं जर सामाजिक भागीदारी बघितली तर ह्या लोकांमधून 33% मराठा समाजाला 16% आरक्षण म्हणजे रेशो येतो 1:2. याचा अर्थ काय, 1:2 रेशो हा कधी पण 1:3 रेशो पेक्षा मोठा आहे. म्हणजे 16% आरक्षण परवडलं असतं 25% लोकांना. साधं जमिनीवरती पाय ठेवावा इतकी जमीन पण त्यांच्या नावावरती नाही. जी महाराष्ट्रात आज दृश्य पाहायला मिळतात, खऱ्या अर्थानं मनाला वेदना देणारे दृश्य. जो कोणी मराठी बोलतो तो मराठी हा जो महाराष्ट्राचा बाणा होता, तो महाराष्ट्राचा बाणा कुठेतरी संपल्यासारखा आपल्याला दिसून येते मित्रांनो. त्याचं कारण म्हणजे आज प्रत्येक जण स्वतःची जात शोधायला लागलाय. कोणी म्हणतोय मी एससी, कोणी म्हणतोय एसटी, कोणी म्हणतोय ओबीसी आणि कोणी म्हणतोय मी मराठा, कोणी म्हणतोय मी ब्राह्मण. ज्या महाराष्ट्रानं देशाला पुरोगामित्वाचं तत्व सांगितलं, तो महाराष्ट्र आज जातीवादात अडकलाय आणि त्याचं विक्राळ रूप आज आपल्याला पाहायला मिळतंय. चालू होतं 1761. अहमद शाह अब्दाली भारतावरती चाल करून आला. या अहमद शाह अब्दाली विरुद्ध लढण्यासाठी पेशव्यांनी आपलं सैन्य पाठवलं. त्यावेळेस मराठा सल्तनत भारतामध्ये राज्य करत होती. सदाशिव भाऊंनी त्यावेळी अब्दालीला हरवण्यासाठी राजपुतांना पाचारण केलं, शिखांना पाचारण केलं आणि सांगितलं आम्हाला मदत करा. परंतु त्या ठिकाणी जातीजातीतला वाद बघून शिखांनी म्हणलं आम्ही मराठ्यांना का मदत करायची, राजपुतांनी म्हणलं आम्ही मराठ्यांना मदत का करायची. आणि त्यावेळी जातीवादाचं जे राजकारण होतं, त्या राजकारणामुळे त्या ठिकाणी सदाशिव भाऊंना स्वतःचे प्राण गमवावे लागले आणि भारतामध्ये पारतंत्र्य आलं आणि त्याची शिक्षा आपण आतापर्यंत भोगतो. तर त्यावेळी भारतात जातीवाद नसता तर भारताला कधी गुलामगिरी पाहायला मिळाली नसती. परंतु हे दृश्य आता पुनरावृत्तीत व्हायला लागले. इतिहास पुन्हा स्वतःला पुनरावृत्तीत करायला लागलाय. हे कसं म्हणायचं, त्याचं कारण म्हणजे त्यावेळी ज्या जातीवादानं या देशाचा घात केला, तोच जातीवाद पुन्हा एकदा भारताला खिंडार पाडतोय. आपण मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार बघितला. तिथल्या मैतीय समाजानं स्वतःला एससी एसटी या कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी लढा दिला. परंतु ज्यांना अगोदरपासून हे एससी एसटीचं आरक्षण होतं, त्या लोकांनी त्या ठिकाणी मैतीय समाजाचा नरसंहार घडवला आणि त्यात लाखो निष्पाप लोकांना स्वतःचे जीव गमवावे लागले. आणि ही आग फक्त मणिपूर पुरती मर्यादित न राहता ही आग पूर्ण भारतात पसरली आहे आणि त्या आगीचं दुसरं केंद्र झाले ते म्हणजे महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये असं का होतंय, याचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर याची अनेक कारणं समोर येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे जर कॅटेगरीमध्ये नसेल, आरक्षणामध्ये नसेल, पण गरीब आहे, अंगामध्ये गुण आहेत, कर्तृत्व करण्याची ताकद आहे, परंतु आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला नोकरी मिळत नाहीये, त्याला त्या ठिकाणी शिक्षणामध्ये फीची सवलत मिळत नाहीये. याचं कारण काय, तो गरीब असून सुद्धा तो कॅटेगरीमध्ये नाही, त्याला आरक्षण नाहीये. म्हणून ही आग प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेटली होती. प्रत्येक सवर्णाच्या, प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये ही आग पेटली आणि या आगेनं त्या ठिकाणी आंदोलनाचं रूप घेतलं. परंतु हे असं का होतंय याचं उत्तर शोधायला आपण जर गेलो तर आपल्याला इतिहासामध्ये मागे जावं लागतं. साल होतं 1950 आणि त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला की ज्या लोकांना जातीच्या नावाखाली, ज्या लोकांना पंथाच्या नावाखाली, ज्या लोकांना वंशाच्या नावाखाली समाजामधून बाहेर काढलं गेलंय, ज्यांना समाजामध्ये स्थान नाही, त्यांचा अपमान केला जातोय, त्यांना कुठल्याही प्रकारचे सामाजिक अधिकार नाहीत, या लोकांना जर समाजात पुन्हा एकदा घेऊन यायचं असेल तर त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. परंतु 1950 साली घेतला गेलेला आरक्षणाचा निर्णय हा आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 संविधानानुसार घेण्यात आला होता. परंतु याचं झालं असं की हे आरक्षण 10 वर्षासाठी देण्यात आलं होतं. परंतु हे 10 वर्षाचं आरक्षण बघता बघता 20 वर्षाचं, 30 वर्षाचं झालं, 40 वर्षाचं झालं आणि आतापर्यंत हे आरक्षण लागू आहे. याचं कारण म्हणजे त्यावेळी जे पक्ष सत्तेत होते त्यांना स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी त्या ठिकाणी जातीमध्ये दुरावा, भांडणं करून ठेवायची होती आणि जातीच्या नावावरती आग लावून स्वतःची पोळी त्या ठिकाणी त्यांना शेकायची होती.
म्हणून त्यांनी ही आरक्षणाची 10 वर्षाची जी अट होती ती प्रत्येक वेळेस पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी नवीन नवीन बिलं मांडून नवीन नवीन कायदे आणून त्यांनी 10-10 वर्षांनी वाढवून घेतली आणि आज तब्बल 2023 सालापर्यंत हे आरक्षणाचं जे जाळ आहे, हा आरक्षणाचा जो कॅन्सर आहे तो वाढत गेला आणि त्याच्यानुसार निर्माण होत गेली सामाजिक दरी. आज जर आपण समाजाकडे बघितलं तर त्यावेळेच्या समाजामध्ये ही दरी होती मान्य आहे. लोक मानायची की हा खालच्या जातीचा, हा वरच्या जातीचा, हा सवर्ण, हा अवर्ण. जी लोक खालच्या जातीचे त्यांचा अपमान केला जायचा, त्यांना अधिकार नव्हते, त्यानुसार सामाजिक परिस्थितीनुसार 10-15 वर्ष 20 वर्ष आरक्षण देणं अतिशय महत्वाचं होतं. त्याच्याशिवाय सामाजिक दुरावा, सामाजिक दरी नष्ट झाली नसती. परंतु आता सध्याच्या काळात बघितलं तर अशी सामाजिक कोणतीच दरी आपल्याला दिसून येत नाही. याचं कारण म्हणजे आता कोणी कोणाची जात पाहत नाही. आता पाहतात तो किती श्रीमंत आहे आणि तो किती गरीब आहे. जर तो व्यक्ती श्रीमंत असो, भले मग तो कोणत्याही कास्टचा असो, SC, ST, OBC, ओपन कोणत्याही कास्ट असू दे, तो जर श्रीमंत असेल तर स्वतःच्या पैशाच्या जीवावरती तो त्याच्या मुलांना चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये टाकू शकतो, चांगल्या चांगल्या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. आणि कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये आता जर एखाद्या व्यक्तीकडे कोटीने पैसा पडू नये, मग त्याची जात कोणतीही असू द्यात, त्याला प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये, निवडणुकांमध्ये स्टेजवरती स्थान देण्यात येतं, त्याची वाहवाही करण्यात येते. त्या ठिकाणी काय बघितलं जातं? त्याचा पैसा बघितला जातो, ना की त्याची जात. तर आता लोक म्हणतील की ठीक आहे, गरीब श्रीमंत दरी निर्माण झाली आहे, परंतु पहिल्यासारखी सामाजिक दरी पण अस्तित्वात आहेत. लोक अजून पण जातीवाचक गोष्टी बोलतात, जातीवरून लोकांचं व्हॅल्युएशन करतात, किंमत करतात. तर मी अशा लोकांना सांगू इच्छितो की आत्ताच्या समाजामध्ये बघितलं गेलं तर भारतामध्ये जी शेड्यूल कास्टची लोकसंख्या ती तब्बल 21% SC आणि ST मिळून. परंतु यांचं जर सामाजिक भागीदारी बघितली तर ह्या लोकांमधून, या समाज गटामधून तब्बल 30% IAS आणि IPS ऑफिसर आणि बाकीच्या सरकारी नोकऱ्यांमधली लोक येतात. म्हणजे साधारणतः 20-21% असणारी लोक 30-35% जागांवरती, सरकारी जागांवरती काम करतात, IAS IPS ऑफिसर म्हणून काम करतात. तर कुठली राहिली आहे सामाजिक दरी? आता फक्त जर दरी असेल ती म्हणजे गरीब आणि श्रीमंत अशी आहे. एक उदाहरण देतो. आता समजा एक SC आणि ST घरातला एक मुलगा आहे, त्याचे आई वडील दोन्ही गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि अशा मुलाला त्या ठिकाणी आरक्षणामध्ये कमी मार्क्समध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळतं. त्याची फीज माफ केली जाते. प्रायव्हेट कॉलेजला लागला असेल तर त्याची फी 100% माफ केली जाते. परंतु त्या उलट मराठा, ब्राह्मण किंवा इतर सवर्ण गटातील मुलगा असेल, त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असू द्यात, त्याच्या घरी कमवणारं कोणी नसू द्यात, तो झोपडपट्टीमध्ये राहणारा असू द्यात, पण तुझी जात कोणती? तू सवर्ण आहे ना, तर तुझी फी माफ नाही होणार, तुला कमी मार्कात ऍडमिशन अजिबात मिळणार नाही. ही दरी का? आज तू गरीब आहे पण त्याचं कुठे अडलंय? जातीवरून अडलंय. असं जातीवरून अडायला लागलं तर मग समाजाची प्रगती कशी होणार? म्हणून आता समाजामध्ये फक्त 2च वर्ग मी मानतो, एक गरीब आणि दुसरा म्हणजे श्रीमंत. आता जे मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडले, खऱ्या अर्थानं आतापर्यंत खूप आंदोलनं झाली महाराष्ट्रामध्ये. मराठा क्रांती मोर्चा निघाले, मूक मोर्चे निघाले, परंतु त्यांना यश आलं नाही. यश आलं केव्हा? जेव्हा या चळवळीला एक खंबीर नेता मिळाला. आणि मला अभिमान आहे की मनोज जरांगे पाटील सारखी, यांच्यासारखी लोक मराठा समाजातल्या गरिबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतायत. परंतु माझं म्हणणं असं आहे की गरीब फक्त मराठा समाजातच आहेत का? गरीब हे प्रत्येक समाजामध्ये आहेत. आता मनोज जरांगे पाटलांच्या जर मागणीवरती आपण सविस्तर विचार केला, लॉजिकल दृष्टीने, एक संविधानिक दृष्टीने विचार केला, त्यांनी काय प्रपोज केले? मराठा समाजासाठी समिती काम करते, सगळ्याला प्रमाणपत्र मिळणार, त्याशिवाय आपण हटत नाही. मराठा समाजाला शब्द दिला होता, कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्राला दिल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आणखीनही साखळी उपोषण सुरू आहे, काळजी करू नका, आपण खंबीर आहेत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. पण समिती सुद्धा आता कामाला लागली, सरकार पण लागले की आम्हाला OBC मध्ये कुणबी म्हणून आरक्षण द्या. तर आज रोजी महाराष्ट्रात परिस्थिती बघितली तर OBC ला आरक्षण आहे 27% आणि OBC ची जनसंख्या महाराष्ट्रात आहे 38% आणि ओपनची लोकसंख्या आहे 33%. आणि 38 आणि 33 ला एकत्र करा, जवळपास 75% लोकसंख्या कोणाची होती? OBC आणि ओपनवाल्यांची होती. आता या 75% लोकांना जर आपण 27% आरक्षण दिलं तर रेशो काय येतो? 1:3. म्हणजे काय की जर 27% मध्ये 75% कोंबलं तर आरक्षण मिळून सुद्धा फायदा काय?
त्यापेक्षा 2016 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता की मराठ्यांना 16% आरक्षण देऊ, आणि हे जवळपास नक्की झालं होतं. काही ठिकाणी कोर्टामध्ये काही सामाजिक तत्वाने त्याला आडकाठ्या घातल्या, त्यांना चांगलं देखवत नव्हतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काठ्या घातल्या, ते 16% आरक्षण मोडीत काढलं. पण ते 16% आरक्षण जास्त फायद्यात पडलं असतं, कारण की 33% मराठा समाजाला 16% आरक्षण म्हणजे रेशो येतो 1:2. याचा अर्थ काय? 1:2 रेशो हा कधी पण 1:3 रेशोपेक्षा मोठा आहे. म्हणजे 16% आरक्षण परवडलं असतं. परंतु ही मागणी या ठिकाणी चुकताना दिसते. परंतु ठीक आहे, कुठेतरी मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्याचं, कुठेतरी झोपलेल्या आशांना पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. परंतु मी सांगू इच्छितो की मराठा समाजाने ज्या प्रकारे महाराष्ट्रात लढा दिला, त्याप्रमाणे भारतामध्ये असे अनेक समाज आहेत जे या ठिकाणी आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यामध्ये गुजरातचा पटेल समाज असेल, हरियाणाचा जाट समाज असेल, त्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये अय्यर समाज असेल, रेड्डी समाज असेल, त्याचप्रमाणे पंजाबमधील शीख असतील, मुस्लिम समाज असेल, हे सगळे समाज त्या ठिकाणी स्वतःला आरक्षण मागतायत. आता आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला एक फन फॅक्ट सांगू का? आरक्षण हे ना 100% जागा असतील ना तर 50%च आरक्षण देता येतं. हा नियम आहे. 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. मग आता सगळीच लोक जर आरक्षण, प्रत्येक समाज आरक्षण मागायला लागला. महाराष्ट्रात मराठा समाज सोबत धनगर समाज देखील आरक्षण मागतो. आता प्रत्येक समाजाचं आरक्षण मागायला लागलं तर यांना 50% आरक्षणाच्या चौकटीत बसवणार कसं? त्यापेक्षा हा विचार केला पाहिजे या नेत्यांनी, सगळ्या नेत्यांनी एकत्र बसलं पाहिजे. आपल्याला करायचं काय? तर जरांगे पाटील पण स्वतःच्या भाषणात म्हणले काय की मला गरिबांचं कल्याण करायचं, जे गरीब मराठे त्यांचं कल्याण करायचं. मग गरीब हा फक्त मराठाच असतो का? गरीब हा फक्त धनगरच असतो का? गरीब हा जाटच असतो का? गरीब हा ओबीसीच असतो का? नाही. तर गरीब हा प्रत्येक जातीत आणि धर्मात असतो. जोपर्यंत गरीब मोठा होत नाही ना तोपर्यंत देश पुढे जाणार. त्यामुळे आपण जातीच्या नावाखाली आरक्षण मागण्यापेक्षा आपण गरीबाला आरक्षण मिळावं, पैशाच्या बेसिसवरती, प्रॉपर्टीच्या बेसिसवरती आरक्षण मिळावं, याच्यासाठी सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले तर काय वाईट होणार आहे? आज जर भारताची स्थिती बघितली तर भारतामध्ये तब्बल 25% लोकांना, मित्रांनो, 25% लोकांना साधं जमिनीवरती पाय ठेवावा इतकी जमीन पण त्यांच्या नावावरती नाहीये. 22% लोक अशी आहेत की ज्यांचं मंथली इन्कम हे 10,000पेक्षा कमी आहे. इथं 500 रुपयाशिवाय दिवस जात नाही माणसाचा, आणि 10,000पेक्षा कमी पैशात ही लोक कसं शिक्षण घेणार, कसं त्यांच्या हॉस्पिटलच्या गरजा, आरोग्याच्या गरजा, सामाजिक गरजा कसा पूर्ण करतात, कशी त्यांच्या पोरांना शिकवणार? मग तो गरीब कोणत्या पण जातीतला, समाजातला असू दे, गरीबाला न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी लढलं पाहिजे. आता जर आपण जाती 21व्या शतकामध्ये त्या ठिकाणी सगळे देश प्रगती करतायत, पुढे जात आहेत, पण आपण कुठे प्रगतीच्या वाटा शोधण्यापेक्षा आपण कुठे चाललोय? आपण जातीचे दाखले शोधणाऱ्या ज्या वाटा आहेत त्या वाटांवरती जायला लागलोय. आणि हे खऱ्या अर्थानं हे प्रगतीचं लक्षण असू शकत नाही, हे अधोगतीचं लक्षण आहे. त्यामुळे जातीपाती सोडून आपण गरीबाला कसं मोठं करता येईल याच्याबद्दल विचार केला पाहिजे. हाच विचार केंद्र सरकारने 2019 साली 10% ईडब्ल्यूएस आरक्षण देताना केला होता. 71 साल में जो कभी नहीं हुआ, मोदी सरकार ने आखिरकार वो करने का साहस दिखाया। मोदी सरकार ने आर्थिक रूप से पिछड़े वर्गों को 10% आरक्षण देने का फैसला किया। ये आरक्षण 50% आरक्षण की सीमा के ऊपर होगा। इसके लिए सरकार लोकसभा में संविधान संशोधन बिल लेकर के आई। हालांकि विपक्ष के नेता बता रहे हैं कि सरकार के फैसले का विरोध होने जा रहा है। ईडब्ल्यूएस म्हणजे काय? ज्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये, म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही, अशा लोकांना आरक्षण दिलं. परंतु 10% आरक्षण अतिशय कमी आहे मित्रांनो, कारण की ही जर संख्या बघितली तर ती 30, 35, 40% वरती गरिबांची संख्या आहे. त्यांना 10% आरक्षण उपयोगाचं नाही. म्हणून सगळ्यांनी हे जातीपातीचं राजकारण सोडून, हे जातीपातीच्या नावावरती ज्या पोळ्या भाजणारे राजकारणी आहेत त्यांच्या शब्दातून बाहेर येऊन सगळ्यांनी एक मागणी केली पाहिजे की 50%च्या 50% आरक्षण तुम्ही ईडब्ल्यूएस ला देऊन टाका. म्हणजे ईडब्ल्यूएस ला जर 50% आरक्षण दिलं तर कुणी कोणत्याही जातीतला असू द्या मित्रांनो, कोणत्याही धर्मातला असू दे, तो जर गरीब आहे, त्याचं उत्पन्न कमी आहे, त्याच्या अंगात टॅलेंट आहे, तर त्याला नोकरी मिळणार, त्याला शिक्षण मिळणार, त्याला सगळे अधिकार मिळणार. मग काय 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 वाईट आहे याच्यामध्ये? जर तो कोणत्याही जातीतला असू द्या, धर्मातला असू द्या, गरीब म्हणून पुढे जाणार असेल ना तर यात देशाचं सगळ्यात मोठं बल आहे मित्रांनो. त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीतून वरती उठूयात आणि एक व्यापक विचार करूयात. या देशामध्ये गरिबी अतिशय वाईट आहे मित्रांनो, आणि आपण जर जाती धर्मात असंच लढत राहिलो तर एक दिवशी आपण एकमेकांना जाणून संपवून जाऊ आणि आपल्यावर दुसरं कोणीतरी येऊन राज्य करून जाईल. आणि हाच इतिहास आहे. त्यापेक्षा लढत राहण्यापेक्षा एकमेकांना सोबत घ्या,
आणि गरिबांना कसं मोठा करता येईल, गरिबांपर्यंत आरक्षणाचा लाभ कसा पोहोचेल त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. धन्यवाद. मी कोणाच्याही विरोधात नाही, मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी सगळ्यांच्या समर्थनार्थ आहे. मला मान्य आहे की सगळ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे, परंतु सध्याच्या घडीला आरक्षण हे या सामाजिक घटकाला पाहिजे जे खऱ्या अर्थानं वंचित आहे, खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे. त्यामुळे मी असा शब्द देतोय की त्या ठिकाणी सगळ्यांनी वेगवेगळ्या आरक्षणासाठी लढण्यापेक्षा 50% ईडब्ल्यूएस आरक्षण होऊन जाऊ द्यात ना. बाकी कोणतेही आरक्षण नसलं तरी चालेल, गरीबाला लाभ भेटणं हेच अंतिम ध्येय असलं पाहिजे. अशा प्रकारे नॅशनॅलिटी व्हिजन मध्ये भारताला पुढे नेण्यासाठी मी अनेक विचार मांडत असतो. तुम्हाला माझे विचार जर आवडले असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या मित्रांनो.